आता रूम चेकआउट केला आहे. हीच रूम होती, चांगलं ते रूम. गाडी पण अशी रूमच्या समोरच लावलेली. आता गुरुद्वारात जाऊन येतो आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये आणि निघतो इथे. इथं थंडी खूप आहे. तिथं दाखवतं टेम्परेचर 8 डिग्री. आता मी गोल्डन टेम्पल गेला तिकडची ऑटो घेऊन. तिथं 8 डिग्री तर आहे पण जाणून नाही तेवढा. म्हणजे जॅकेट घातले पण वाटत नाही. पटकन निघू आम्ही इथं थांबून आहे. मला काश्मीरला निघायला प्रसाद घेवा. हां हां प्रसाद घ्यायचा आम्हाला. बघा तो प्रसाद घेतो. खडा प्रसाद घेतला हे बघा. खातो आता. लेट झाला मला काय माहिती कितीला पोचू आम्ही. सकाळी सकाळी गोल्डन टेम्पल जाऊ. गर्दी सकाळी किती वाजता? 9:15 वाजताची. आम्ही आता अमृतसरवरून निघालो श्रीनगरसाठी. आता जस्ट किती वाजल्यात? 10:15 वाजल्यात. आम लेट झाला निघाला. बघू आता कसा पोचतो. नाही पोचलो तर आम्ही रस्त्यानंच थांबू काहीतरी. बघा इथं दाखवत आहे 7 वाजेपर्यंत पोचू. नाही पोचलो तर मग काहीतरी रस्त्यात थांबू. इथं ना टेम्परेचर दाखवत आहे आत्ता 10 वाजता 12 डिग्री. पण वाटत तर नाही. मी कुर्ता घालून फिरतोय तरी थंडी घालून. मॅगडीतून घेतो आम्ही पप लोवा. चल बघूया डायरेक्ट तर ड्राईव्ह थ्रू मॅगडी आहे तिथूनच घेतो आम्ही. इथंच भेटलं बंद वाटतं. ऑर्डर दिले मॅक्स स्पायसी चिकन 2 आणि काही नाही. हे पाणी आहे का पुढं? पाणी आहे. पाणी नाही द्यायचं मी. बापरे किती थंड झाले. आणि बाजूला KFC आहे. सगळं बाजूला हायवेच्या बाजूला. डिझेल टाकायला लाव. तसं आहे डिझेल नाही. फुल थोडंसं कशाला परत न गावचा फुल कर ना. डिझेल टाकायला थांबलो आता. चालेल तसे अजून 150 किलोमीटर तरी टाकतो. थांबायला नको नंतर. जॅकेटची पिशवी आहे का? ते आत्तापासून डोंगर दिसायचं चालू झालं. अजून जम्मूला पण नाही बसलो आम्ही. 80 किलोमीटर आहे जम्मू इथं. दिसतं आता माहिती नाही दिसते का नाही कॅमेरा. ब्रिज समोर बर्फाचं डोंगर दिसतं. किलोमीटर अजून जम्मू आहे. मस्त माकडं बघा ते. मस्त माकडं आहे. कच्च्या रस्त्याने माकडा देतात. किती टाइम लागेल अजून पोचायला? 7 तास 24 मिनिटाचा लागला पोचायला. 12:30 वाजले. आपल्याला डोंगरच भेटतील आतापासून आम्हाला. अख्ख्या रस्त्याने माकडच पडला नाही.
असाच ब्रेक घेतला, एक वॉशरूम ब्रेक. जाम टायमाचं चालत इथं काय भेटेल का नाही माहिती नाही. परत बरं वॉशरूम तरी करून घेऊ. ही बघ गाडी जाम माकले, गाडी जाम म्हणजे जाम. बघू वॉशिंग सेंटर भेटला ना तो धुतो तरी गाडी. तर याची पण ना माझी ना अख्खी मेमरी फुल झाली. याची पण एक ना मेमरी कार्ड घेतो 2-3 टाकला, नाही तर का अपलोड होत नाही, काही करायची पण भीती वाटते. सगळं फुल झाले ना. कितना हुआ देखो ना. चिप्स घेतल्या आणि चिप्स घेतला आणि चहाचे ग्लास घेतल्या. बस भूक लागली ना खायला. पाण्याच्या बाटल्या घेतल्या, चहाचे ग्लास घेतल्या. नंतर काय भेटून होतं. जेवायला थांबला आम्ही रस्त्यानं. कसा मस्त वाटतं ना. इथं पण मस्त बसायला इथंच बसून खातो आम्ही. गाडी अशी लावली रस्त्यात. जवळा थांबलो आहे बघा. यो आमचा जवळा वगैरे. ब्रेड घेतला आणि भाकर आहे, पण ती बघू चांगली असेल तर खाऊ, नाही तर नको. आम्ही उद्धमपूरला आलो. उद्धमपूरवरून हे बघा डोंगर. अजून टाइम लागेल पोचायला. काश्मीरचा आमचा पहिला टोल लागला आहे. ओव्हर हाईट टर्न लेफ्ट और टू ओल्ड रोड. ओव्हर हाईट टर्न लेफ्ट टू ओल्ड रोड म्हणजे काय समजलं ना. बघा पहिला काश्मीरचा टोल नाका. मी किती दिवसानंतर आलो आणि मस्त वाटते बघून. काश्मीरला टोल नाका नव्हता पहिल्यांदा डावले. मला पहिला टनल याला कुठला बोलतात, डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी टनल. खूप मोठा टनल आहे, जाम मोठा टनल आहे. आपण तुम्हाला एंडिंगला दाखवतो टनलच्या. संपला अटल टेलो. जाम मोठा टनल आहे. 7 किलोमीटरचा असेल, 7-8 एवढा आयडिया नाही म्हणा, पण 7 ते 8 किलोमीटर. बाप बघा बाहेर निघाल्या परत टोल लागते का काय. नाही जावला टोल आहे. काय अमरनाथ पण आहे ना पुढंच. ते लडाखचे ते रोडशी अमरनाथ पण आहे ना. 2 रूट पडतात. एक अमरनाथला जायचा, इथं जायचा. जरा डोंगर बिंगर दाखव. बाजूची झाडं बघ नाही. पण हे डोंगर तेच दिसतात मला ना का वेगळ्यात. चालवायला योला आमचा काश्मीरचा दुसरा टनल. लो किती मोठा आहे. यो बारकाच आहे, जास्ती मोठा नाही. नाही जाणार मी म्हणण्याला. थोडा पहिला थांबल्यावर जरासा रेस्ट घ्यायला का होता. रोड जाम खराब होता ना, वाकडा तिकडा रोड जाम बेकार आहे. इथं थांबल्यावर मग इथं कशी रेस्ट रूम बनवल्या. हायवे रेस्ट रूम म्हणजे असंच खायला पण फूड मॉलसारखाच आहे. अजून हाय पुढं बरं जरासं करता का रोड ना जाम वाकडा तिकडं आहे. त्याच्यानं दमलो. अशी गाडी बाजूला अशी रेस्ट रूम बनवले. निघतो जरा वेळ थांबतो, आराम करतो, निघतो. हा तिसरा टनल आहे, तिसरा बोगदा.
इथं धूल आहे का धुक्का आहे ते माहिती नाही. दूर आहे का? जाम दूर आहे, जाम दूर. इथून बाईकशी येऊ शकत नाही. तेव्हा काय चाललंय बारके पोरांना घेऊन बैल. जाम मजदूर वाटतं इथं. असं टनल छोटा आहे हो, जास्त मोठा नाही. चौथा बोगदा. इथून मग यू टर्न मारला सांगताय किंवा याच्या मॅपमध्ये नाही. घेऊ का नको चाललं आमचं तेच. पण घेतला तर यासाठी जाम टाईम कमी होईल इथून. कधी यो रोड टनल मॅपमध्ये नाही दाखवत. नवीन नवीन आला वाटतं का बघा ना. दूर आहे पण दुसऱ्या गाड्या चालल्या आम्ही त्यांच्या मागं निघालो. त्याच्याने थोडासा टाईम पण कमी होईल. तर काश्मीरचे आम्ही 100 किलोमीटर पाहिला. रोड बघा समोर बर्फाचा डोंगर बाजूला. एकदम मस्त वाटतं. रोड पण जाम भारी बनवला काश्मीरचा पहिल्यांपेक्षा. 100 किलोमीटर आता बघू किती टायमान. 2 तास दाखवतात पण मला वाटतं 1.5 तासां पण होईल कवरा. 1.5 नाही तर 1 तास. पण जाम भारी वाटतं एकदम काश्मीर. तिकडे बघून आम्हाला रूम पण शोधायची. आम्ही बुक नाही केली रूम. तिकडे जाऊनच करणार आहोत. ते बघा बर्फाचं डोंगर. इथं पण म्हणजे वरती आहेत थोडे थोडे, जास्त नाहीत बर्फ. 7 पावणे 8 पर्यंत पोचायचं दाखवत आहे. थोडा फास्ट घेतो आता. तिकडं पोचल्यावर सांगतो. रूमवरच बोट भेटू आता. अरे वा भारी. 1.5 किलोमीटरची टनल लागली. पक्षी पण वा ते बघा. किती बर्फ बघा. बर्फ. काश्मीरला पोचलो नाही आम्ही. श्रीनगरच्या पहिलाच आहो. म्हणजे काश्मीरमध्ये जाऊ पण श्रीनगरच्या पहिला. बर्फ बघा केवढा. जाम बर्फ आहे, जाम बर्फ. थंडी पण जाम आहे. पण तुमचा पाऊस अजून कुडत्यावाच आहे. घे राहून दे का. आता तुम्हाला उद्यापासून दाखवतो बर्फाच्या अजून नाही ना मागे. नको म्हणा नको. बघा काही दिसतच नाही कालो काय. ठीक आहे चल. आम्ही डल लेकला आलो. इथं हाऊस बोटमध्ये घेतले रूम. जाम थंडी आहे म्हणून जरा लेट केला. -1 येतं. झोपतो आता आम्ही. रूम तेवढी खास नाही वाटली आम्हाला. आम्ही उद्या चेंज करू. चला गुड नाईट.